नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये मटार पुलाव करतोय, म्हणजेच वाटाणा भात करतोय। असा मटार पुलाव करून तुम्ही मुलांनाच काय मुलांच्या बाबांनाही टिफिनमध्ये देऊ शकता। मटार पुलाव करण्यासाठी आपण ग्लासभर बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्हाला जर या व्यतिरिक्त इतर कोणता तांदूळ घ्यायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता। आपण घेतलेले तांदूळ 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। तांदूळ धुवून झाल्यावर तांदूळ बुडतील इतकं तांदळामध्ये पाणी घालायचं आणि 15 ते 20 मिनिटं तांदूळ छान भिजून घ्यायचे। मटार पुलाव करण्यासाठी आपण तांदूळ भिजून घेतलेच आहेत, त्याचबरोबर मटार आणि काजूचे काप। तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता। अद्रक, लसूण, मिरची आपण मिक्सरमध्ये अशी जाडसर बारीक करून घेतली आहे। चमचाभर गरम मसाला पावडर आणि त्याचबरोबर लिंबाचा रस। पुलावामध्ये आपण गरम मसाल्यांचा देखील वापर करणार आहोत। काळी मिरी, लवंग, मसाला वेलची, 2 हिरवी वेलची आणि चमचाभर जिरं, तमालपत्र, चक्रफूल आणि दालचिनी। त्याचबरोबर चिरून घेतलेला मीडियम साईजचा एक कांदा। पुलाव करण्यासाठी कुकर गरम करायचा, त्यामध्ये आपण घेतलेलं सर्व तूप घालायचं। तूप गरम झाल्यावर तुपामध्ये आपण घेतलेले सर्व गरम मसाले घालायचे। घातलेले गरम मसाले तुपामध्ये असे छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये काजू घालायचे। काजू घातल्यावर ते देखील छान असे परतून घ्यायचे आणि त्याचबरोबर चिरून घेतलेला कांदा घालायचा। कांदा घातल्यावर तो देखील तुपामध्ये छान परतून घ्यायचा। कांदा परतून तो छान असा मऊ झाला आहे। आता यामध्ये आपण घेतलेली अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट घालायची आणि ती देखील सर्व साहित्यामध्ये अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता आपण घेतलेलं सर्व साहित्य तुपामध्ये व्यवस्थित परतून झाल्यावर यामध्ये मटार घालायचे आणि ते देखील असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। घातलेले सर्व मटार मिक्स करून झाल्यावर भिजत ठेवलेल्या तांदळामधील पाणी काढून सर्व तांदूळ यामध्ये ॲड करायचे आणि त्याचबरोबर आपण घेतलेली चमचाभर गरम मसाला पावडर घालायची आणि आपण घातलेले सर्व तांदूळ सर्व साहित्यांबरोबर अगदी हलक्या हाताने असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तांदूळ मिक्स करताना मात्र अजिबात घाई करायची नाही, कारण आपण तांदूळ भिजून घेतलेले आहे, त्यामुळे ते तुटून त्याचे अगदी सहज तुकडे होऊ शकतात। तांदूळ मिक्स करून झाल्यावर आपण जितके तांदूळ घेतले होते तितकंच पाणी यामध्ये घालायचं, म्हणजेच आपण 1 ग्लास तांदूळ घेतले होते तर 1 ग्लास पाणी घालायचं। मीठ देखील घालायचं आणि त्याचबरोबर लिंबाचा रस घालतानाचा आपला व्हिडिओ कट झाला आहे। मीठ आणि लिंबाचा रस देखील या सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कुकरला झाकण लावून कुकरची एक शिट्टी करून घ्यायची। कुकरची एक शिट्टी झाल्यावर गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड झाल्यावरच तो असा उघडायचा। पाहू शकता आपला मटार पुलाव एका शिट्टीमध्ये छान शिजला आहे आणि त्याचबरोबर असा सुट्टा देखील झालेला आहे। आपण हा पुलाव कुकरमध्ये केला आहे, त्यामुळे 1 ग्लास तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। तुम्ही जर कढई किंवा टोपामध्ये करणार असाल तर 1 ग्लास तांदळासाठी तुम्ही 1.5 ते 2 ग्लास पाणी घेऊ शकता। जेवणाला काय करायचं असा कधी प्रश्न पडत असेल तर असा मस्त गरम गरम मटार पुलाव करायचा, त्याचबरोबर पापडही तळायचा, लोणचं आणि कोशिंबीर, मस्त छान मेनू होऊन जातो आणि तो सगळ्यांनाच आवडतो। त्यामुळे तुम्हीही वेळ न घालवता नक्की करा असा मटार पुलाव, मटार भात। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।